मित्रांनो, आज आपण बघणार आहे ते म्हणजे MMRDA आणि इतर ज्या एक्झाम आहेत त्या दृष्टिकोनातून आपण सिलेबस तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे अत्यंत छोटा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नमस्कार, सागर बिल्डकॉन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, MMRDAची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळपास 235 पदासाठी जाहिरात आहे. काही गट अ ची पदं आहेत, काही गट ब ची पदं आहेत. काहीला एक्सपिरियन्स लागतो, काहीला एक्सपिरियन्स लागत नाही, परंतु दर्जा जो आहे तो मी तुम्हाला सांगतोय. आता कोणकोणत्या जाहिराती आहेत मी सगळ्याला कॉमनच सांगतो या ठिकाणी मित्रांनो, म्हणजे अभ्यास कसा करायचा त्याच्यानुसार तुम्ही कोणत्या पदाला फॉर्म भरलाय ते तुम्ही ठरवू शकता. बघा, ही एक्झाम जी घेणारी बॉडी आहे ती बॉडी जी आहे ती TCS आहे. हे पहिलं तुम्ही समजून घ्यायचं आहे. एक्झाम घेणारी जी बॉडी आहे ती TCS बॉडी आहे. TCS बॉडीची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. IBPS बॉडीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. TCS एक्झाम घेणार आहे. आता पदं कोणकोणती आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत आणि दूरसंचार, त्यानंतर उपनियोजक, सहाय्यक भूमी मिळकत व्यवस्थापक, त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा त्याला आपण म्हणतो कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथ, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे सहाय्यक समाज अधिकारी, सहाय्यक विद्याधिकारी, उद्यान विद्या सहाय्यक, उपलेखापाल, लघुटंक लेखक, भूमापक, संगणक तंत्रज्ञ, अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. आणि मग तुम्ही त्या जाहिरातीमध्ये बघू शकता कुठल्या पदाला किती जागा आहे. आता मला तुम्हाला काय सांगायचं, TCS ही एक्झाम घेणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया की सहाय्यक अभियंता स्थापत्य रेलपथ, इतर पदाला पण तेच आहे. काय आहे बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान म्हणजे GSDK, बौद्धिक चाचणी म्हणजे ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि तांत्रिक. तर मराठीचे एकूण प्रश्न 20 असणार आहेत. पदवी लेवलची या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. मराठीचे प्रश्न मराठीमध्ये, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असणार आहेत. दर्जा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. पदवी लेवलचा आहे, प्रश्न अवघड असणार आहेत. पदवी लेवलचा दर्जा असल्यामुळे मराठी 20 प्रश्न, इंग्रजी 20 प्रश्न, सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये GS येते, GK येते, राज्यघटना येते, पंचायत राज्य येते, इतिहास येतो, भूगोल येतो, करंट अफेअर, पर्यावरण सगळंच येते थोडं. असे फक्त 10च क्वेश्चन असणार आहेत पदवी लेवलचे. आणि हे क्वेश्चन मात्र मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत. त्यानंतर बौद्धिक चाचणीचे क्वेश्चन पण मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे फक्त GSDK आणि बौद्धिक चाचणी ह्याचे क्वेश्चन मराठी इंग्रजीमध्ये असणार आहेत. इतर पदाला पण अशीच या ठिकाणी प्रोसेस आहे मित्रांनो. मी फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल एका ह्याच्यासाठी सांगतोय, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ. ठीक आहे, म्हणजे मराठीचे 20 प्रश्न असणार आहेत, इंग्रजीचे 20 प्रश्न असणार आहेत. मराठीमध्ये TCS घेत असल्यामुळे अवघड असणार आहे थोडंफार. म्हणजे अवघड म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रयोग विचारला जाणार आहे, काळ विचारला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विचारले जाणार आहेत. शुद्ध शब्द ओळखा विचारला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला अलंकारावर एखादा प्रश्न, संधीवर एखादा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल एखादा प्रश्न विचारला जाणार आहे, शब्दसिद्धी असणार आहे. तसेच तुम्हाला उतार असणार आहे. उतारावरचे 5 क्वेश्चन असणार आहेत. उतार थोडासा अवघड असणार आहे. हे जे काय मराठीला आहे तेच इंग्रजीला असणार आहे. ओके, कुठलाही प्रश्न येऊ शकतो, त्याचा काही विषय नाही, कारण 20 क्वेश्चन तुम्हाला विचारायचे. त्यामुळे सगळे सब्जेक्ट, सगळे चॅप्टर कव्हर होतात. मराठीतले सगळे जे काही धडे आहेत ते कव्हर होतात. इंग्रजीचं पण त्याच पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ओके, जसं मी मराठीत सांगितलं तसं इंग्रजीमध्ये त्याच पद्धतीने असणार आहे. सामान्य ज्ञानामध्ये 10 क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये मग प्रत्येक ह्याच्यावरचा एक क्वेश्चन येऊ शकतो किंवा करंट अफेअरचे क्वेश्चन येऊ शकतात. आणि बौद्धिक चाचणीमध्ये बौद्धिक चाचणी सांगितले. बौद्धिक चाचणी याच्या अर्थ ॲप्टिट्यूड रिजनिंग दोन्ही पण आलं. म्हणजे 5-6 क्वेश्चन ॲप्टिट्यूडचे, 5-6 क्वेश्चन रिजनिंगचे, असे 10 क्वेश्चन असणार आहेत. हे सगळ्याला सुटणार आहेत. याच्यामध्ये स्कोर घ्यावा लागणार आहे तुम्हाला. आणि तांत्रिकचे 40 क्वेश्चन आहेत. रेलपथ विषयक पदवी दर्जाचे प्रश्न, लक्षात आलं तुम्हाला. रेलपथ विषयक पदवी दर्जाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. आता एक ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कोणत्याही, मी जी मगाची पदं घेतली ती कुठल्याही पदाची तुम्ही एक्झाम द्या. 16 पदं मी जी तुम्हाला सांगितली त्याच्यासाठी दर्जा जो असणार आहे तो तुमचा दर्जा या ठिकाणी बघायचा. आता मी फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सांगतो. काही जणांचा दर्जा वेगळा आहे. तुम्हाला तांत्रिकचा दर्जा तुमचे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या जवळपास असणार. आता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याच्यामध्ये मराठीचे 20 क्वेश्चन आहेत, इंग्रजीचे 20 क्वेश्चन, करंट अफेअरचे 10 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणीचे 10 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे 20 आणि 20 40 आणि 10 50 60 क्वेश्न आहे. आणि 40 क्वेश्न तांत्रिकचे आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं मार्क घ्यावे लागणार आहेत. 60-40 हे या ठिकाणी रेशो आहे. 40 तांत्रिकचे क्वेश्चन असणार आहेत. स्थापत्य विषयक पदवी दर्जाचे प्रश्न, पदवी दर्जाचे क्वेश्चन असल्यामुळे डिग्री लेवलचे क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे क्वेश्चन हे सोपे नसणार आहेत, थोडेसे अवघड असणार आहेत, कारण TCS ही एक्झाम घेणार आहे. थोडेसे क्वेश्चन अवघड असणार. या 40मध्ये प्रत्येक सब्जेक्टवरचा एक क्वेश्चन असणारच आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिकल, न्यूमेरिकल सुद्धा क्वेश्चन असणार आहेत, कारण TCS थोडंसं हार्ड लेवलला विचारतो. आता बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथ, याच्यामध्ये रेलपथ विषयक पदवी दर्जाचे प्रश्न, रेलपथ विषयक पदवी दर्जाचे प्रश्न हे तुम्हाला महत्त्वाचं होतं. या ठिकाणी हे लक्षात घ्या. काही जण इथं सिव्हिल इंजिनिअरचे फॉर्म भरतात, परंतु इथं सिलेबस बघा तुम्ही काय सांगितले, 40 क्वेश्चन जे आहेत ते रेलपथ विषयक पदवी दर्जाचे प्रश्न आहेत. ओके, आणि इथं काय, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 40 क्वेश्चन या ठिकाणी आहेत. इथं स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, परंतु इथं रेलपथ विषयक पदवी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता रेलपथ म्हणजे काय,
तुम्हाला मी सांगतो. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 रेलपत. रेलपत म्हणजे काय, तर त्यांनी याचं जे शिक्षण दिलेलं आहे, म्हणजे याचं काय पाहिजे. आता सहाय्यक अभियंता श्रेणी 1 आणि सहाय्यक अभियंता श्रेणी 2 रेलपत. रेलपतला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ सुटेबल कॅन्डिडेट विथ इंटरनेट कॉम्प्युटिंग बिडिंग कॉम्प्युटर एन्व्हायरमेंटल डिझायनिंग कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सच आहेत. म्हणजे रोड रेलपत म्हणजे थोडक्यात काय, अर्बन रेल व्हायडक्ट. रेलपत म्हणजे थोडक्यात ट्रॅक किंवा रेल्वे रिलेटेड आणि मेट्रो रिलेटेड क्वेश्चन असू शकतात त्याच्यामध्ये, आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे पण क्वेश्चन असू शकतात. म्हणजे थोडक्यात ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे क्वेश्चन असू शकतात जास्तीत जास्त. कॅन्डिडेट शुड हॅव नॉलेज ऑफ इंटरफेस विथ रेल्वे रिलेटेड डिसिप्लिन सच एज ट्रॅक लाईन, सिग्नलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, रोलिंग स्टॉक एक्सेट्रा. कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स ऑफ द वर्किंग ऑन मॉडर्न अर्बन रेल विल बी गिव्हन प्रेफरन्सेस. मॉडर्न रेल म्हणले रेलपत हा जो आहे प्रकार, याला स्थापत्य अभियंते सिव्हिल इंजिनिअरिंगचे पण क्वेश्चन असणार आहेत, परंतु थोडेसे तिकडचे क्वेश्चन असणार आहेत. हे लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेल्वेमध्ये क्वेश्चन जे आहेत ते रेल्वे रिलेटेड जास्त येऊ शकतात. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. त्यांनी काय सांगितले, श्रेणी 2 साठी डिग्री और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन आणि अनुभव. अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ सुटेबल कॅन्डिडेट ॲज बिलो. Applications are invited from energetic, dynamic, and motivated persons who possesses the prescribed experience of working in construction project. Practical 2-year experience in civil engineering related field will be prepared. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड क्वेश्चन येणार, परंतु ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड थोडेसे जास्त क्वेश्चन येऊ शकतात. मग ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय काय आहे, रेल्वे आहे, ब्रिज आहे, टनेल आहे, डॉक अँड हार्बर आहे, एरोप्लेन आहे, विशेषतः रेल्वे रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. हे मी तुम्हाला सांगतोय. ओके, त्यामुळे इथले 40 क्वेश्चन थोडेसे वेगळे राहणार, इथले 40 क्वेश्चन वेगळे राहणार. इथं तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन बाकीच्या विषयाचे विचारू शकतो, परंतु इथं थोडेसे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क आहेत. आता बघा, सगळ्या सब्जेक्टचा मी सांगत नाही, कारण प्रत्येक पोस्टला 60-40 असा सिलेबस आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं. विशिष्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 असू द्या, श्रेणी 2 असू द्या, रेल्पत असू द्या, काही असू द्या, किंवा विद्युतचे पण विद्यार्थी असू द्या, तर तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. नॉनटेक अत्यंत महत्त्वाचं आहे. 60-40 आहे, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, आणि टेक्निकलला तर तुम्ही दररोज अभ्यास करताय. ओके, त्यानंतर आता आपली दुसरी एक एक्झाम आहे, ठाण्याची एक एक्झाम आहे, ठाणे मनपाची एक एक्झाम आहे. त्याचबरोबर PMCची एक्झाम राहिली, त्याला देखील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान GS-GK आहेच, आणि करंट अफेअर, त्याचबरोबर ॲप्टिट्यूड रिजनिंग हे त्याला देखील आहे. ओके, कुठल्या एक्झामला, TMC ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यानंतर PMC पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक एक्झाम राहिली, त्यालाही आहे. ठाण्याच्या 1-2 पोस्ट होत्या, त्यालाही आहे. त्यामुळे तिथं देखील तुम्हाला उपयोग पडणार आहे. त्यानंतर भविष्यामध्ये येणारी MPSCची एक्झाम असू द्या, प्रीची MPSCची राज्यसेवा लेवलची प्रीची एक्झाम असू द्या, किंवा दुसरे इतर सरळ सेवा असू द्या, किंवा इतर दुसरे जे तुम्ही कुठल्याही एक्झाम देता, त्याला देखील मराठी, इंग्रजी तुम्हाला पक्का करून घ्यायचं आहे. मराठीमधले सगळे चॅप्टर तुम्हाला करून घ्यायचे आहेत. मराठी, इंग्रजी, GS-GK हे सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला उपयोगीच पडणार आहे. आणि ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग आणि टेक्निकल तुम्ही दररोज करताय. आता बघा, हे जे आहे छत्रपती संभाजीनगर जे आहे, याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग नाही तर डिग्री त्यांनी सांगितली, डिप्लोमा सांगितलेला आहे, आणि ITI सर्वेअर हा कोर्स झालेला त्यांनी सांगितलेला आहे. परंतु ज्युनियर इंजिनिअर जे काही पद आहे त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी त्यांनी डिग्री चालते म्हणून सांगितलं आहे. आता छत्रपती संभाजीनगर जी काही महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पदं या ठिकाणी असणार आहेत. ती पदं कोणती आहेत मी तुम्हाला एकदा सांगतो पटकन. म्हणजे पदं सांगितले का, प्रत्येक पदाला हा सिलेबस आहे. बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणती पदे तुम्हाला मी सांगतो. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, मी मागाशी तुम्हाला सांगितलं, चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसे संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील. थोडक्यात काय, डिग्री जर फॉर्म भरणार असेल तर डिग्री लेवलचा दर्जा राहील, डिप्लोमा फॉर्म भरणार असेल त्या पदासाठी तर डिप्लोमा लेवलचा दर्जा राहील, असं त्यांना सांगायचं आहे. प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. परंतु अग्निशमन सेवेतील उप अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक व अग्निशमन या संवर्गाच्या परीक्षेचे गुण 100 व परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. तसेच शारीरिक आणि मैदानिक चाचणीकरता 100 गुण असतील. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिककरता कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञान यांच्याशी संबंधित राहील. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता, चाचणी आणि विषय ज्ञान हे सब्जेक्ट तिथेही आहेत. इथं देखील 60-40चं तर असेल किंवा 50-40 तर असेल, परंतु हे असणारच आहे तुम्हाला. अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी काही जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये टोटल जी काही पदं होती जवळपास 200च्या आसपास पदं होती. ओके, तर त्याच्यामध्ये कोणकोणती पदं होती तुम्हाला मी सांगतो. अभियांत्रिकी सेवा गट क मध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अग्निशामक सेवा गट क मध्ये उप अग्निशमन केंद्राधिकारी, सुरक्षा सेवा गट क मध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी, त्यानंतर तांत्रिक सेवा गट क मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य सेवा गट क मध्ये स्वच्छता निरीक्षक, पशुवैद्यकीय सेवा गट क मध्ये पशुधन पर्यवेक्षक, अग्निशमन सेवा गट क मध्ये चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर ऑपरेटर, सार्वजनिक आरोग्य सेवा गट क मध्ये उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक, तांत्रिक सेवा गट क मध्ये अनुरेखक, ट्रेसर, अग्निशमन सेवा गट क मध्ये अग्निशामक आणि लेखा आणि लेखा परीक्षण सेवा गट क मध्ये रोखपाल इत्यादी पदं होती मित्रांनो. या सगळ्याला मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, सामान्य ज्ञान आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग हे सब्जेक्ट असणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पदासाठी तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी मित्रांनो माझा
जे काही शुअर शॉट कोर्स आहे फक्त मित्रांनो 100 ते 200 रुपयेमध्ये किंवा या ठिकाणी 95 रुपयेमध्ये आपण या ठिकाणी कोर्स लॉन्च करतोय. डिटेल सगळं तुम्हाला ॲनालिसिस देणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं, कुठलं पुस्तक वापरायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली या ठिकाणी लिंक दिलेली आहे, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी सगळ्या पदासाठी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा जरी मी अभ्यास करतो तरी सगळ्या पदासाठी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ही जी काही मी पदाची नावं घेतली, मग MMRDA असेल, PMC असेल, MPSCची मेन्स एक्झाम असेल, MPSCची प्री एक्झाम असेल, SSC असेल, RRB असेल, RBI असेल, त्याचबरोबर तुमची IBPS, TCS हे जे काही एक्झाम घेणार सरळ सेवा, त्याच्यामधला जो काही कॉमन या ठिकाणी 50-50% जो सिलेबस असतो मराठी, इंग्रजी, समाज गणित, त्याच्याबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. माझा चॅनल टेलिग्रामचा जॉईन करून ठेवा, व्हॉट्सअपचा चॅनल, माझे सगळे सोशल मीडिया चॅनल जॉईन करून ठेवा आणि तुम्ही माझं ॲप्लिकेशन जॉईन करून ठेवा. त्याच्यावर सगळं तुम्हाला या ठिकाणी डिटेल माहिती तुम्हाला मिळत राहील आणि एकदम माफक दरामध्ये तुम्हाला मी गायडन्स करणार आहे. त्याचबरोबर MPSCची मेंटरशिप बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे. मेंटरशिप बॅचमध्ये ज्यांना हे घ्यायचं त्यांनी घेऊ शकता, कारण त्यांना मी फोनवर तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी बिल्टअप करणार आहे, डेव्हलप करणार आहे. कोणती पुस्तक वापरायची, कसं पुढे जायचं हे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद मित्रांनो.